नमस्कार. मेघाज किचनमध्ये आज आपण उपवास काळात खाण्यासाठी खरपूस शेंगदाणे कसे भाजायचे आणि त्यांची साले पूर्णपणे कशी काढायची हे आज आपण बघणार आहोत. त्यासाठी मी इथे गॅसवर तवा ठेवून अगोदरच गरम करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. आता आपण त्यावरती 2-3 थेंब तेल टाकून पसरून घेऊया. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे टाकून अशा पद्धतीने पसरून घ्यायचे आणि गॅस मंदच ठेवायचा. 2-3 मिनिटांनंतर शेंगदाणे उलटणीने ढवळून घ्यायचे आणि पसरवून ठेवायचे. पुन्हा 2-3 मिनिटांनंतर उलटण्याने ढवळून घ्यायचे. 7 ते 8 मिनिटांमध्ये छान खरपूस अशा लाल रंगावरती शेंगदाणे भाजले जातात. तीळ भाजताना ज्याप्रमाणे तडकतात तशाच पद्धतीने शेंगदाणे देखील तडकू लागतात आणि लालसर होतात. आपण इथे बघू शकता शेंगदाण्यांना अजिबात डाग लागलेले नाहीत आणि शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत. आता आपण लगेचच गॅस बंद करून घेऊ आणि शेंगदाणे एका ट्रेमध्ये थंड करायला काढून घेऊ. शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. हे बघा मंडळी, पूर्णपणे थंड झाल्यानंतर अगदी सहजपणे साले निघली जातात. अजिबात साले चिटकून राहत नाहीत, पूर्णपणे साले निघतात. अशा पद्धतीने मी सर्व शेंगदाण्यांची साले काढून घेतलेली आहेत. उपवास काळात खाण्यासाठी खरपूस शेंगदाणे तयार आहेत. या शेंगदाण्यांपासून आता आपण घरच्या घरी पीनट बटर कसं बनवायचं हे मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. तर मंडळी, आपल्याला शेंगदाणे भाजण्याची ही ट्रिक कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.